महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। मालपूर व परिसरातील अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे पालकमंत्री जयकुमार रावल यांचा पाहणी दौरा। शिंदखेड तालुक्यासह धुळे जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे बळीराजा पाणवला असून बळीराजा दुःखी झाला आहे, हताश झाला आहे। अचानक बेमोसमी पावसामुळे व गारपीट झाल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याचं दुःख बळीराजाला झालं आहे। हे शेतकऱ्यांचे दुःख पाहण्यासाठी व शेतकऱ्यांच्या पदरी काही पडेल म्हणून धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या शिंदखेडा तालुक्यातील सर्व गावात जाऊन पाहणी केली व पंचनामा करण्याचे आदेश महसूल व कृषी अधिकाऱ्यांना दिलेत। या प्रसंगी दरबारगडाचे राजे महावीर सिंहजी रावल, कृषी अधिकारी प्रशांत पाटील, महसूलचे तलाठी नारायण मांजोळकर, मालपूर ग्रामसेवक सागर भदाणे, मंडळ अधिकारी राजपूत मॅडम, कृषीचे गवांदे साहेब, शेतकरी बांधव दोंडाचा कृषी सभापती बाजीराव पाटील, रवींद्र पाटील, पत्रकार प्रभाकर आडगाळे आदी उपस्थित होते। मात्र केळी, टरबूज, पपई अशा पिकांचे नुकसान पाहून पालकमंत्र्यांच्या डोळ्यात पाणी आले। जयकुमार भाऊ रावल म्हणाले की शासन दरबारी प्रश्न मांडला असून शेतकऱ्यांसाठीच नुकसान भरपाई दिली जाईल। त्यांच्या तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावला गेला आहे। सरसकट पंचनामा करून शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला कसा दिला जाईल यासाठी सरकार कटिबद्ध आहे। आज मालपूर गावात आल्याने त्यांचा प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्ट टिपलाय आमचे प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे यांनी। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया शिंदखेडा, प्रतिनिधी प्रभाकर धनगर। पीक पाणीसाठी आपला शिंदखेडा तालुका विधानसभा पूर्ण गटामधून धुळे जिल्ह्याचं का पालकमंत्री म्हणून हो. जिल्ह्यामध्ये फिरलो. आपण संपूर्ण शिंदखेडा तालुका आज पिंजून काढला। आपण आज कोणत्या कोणत्या गावांना भेट दिलं ते सांगा बरं। आज या 3-4 दिवसापूर्वी जे अवकाळी पाऊस, जे गारपीट आणि त्याच्या वारा वादळ आल्यामुळे पिकांचं फार मोठं नुकसान झालं। पण धुळे जिल्ह्यामध्ये झालं, महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी झालं। धुळे जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मी धुळे जिल्ह्यामध्ये दौरा करून शिंदखेडा तालुका, साक्री तालुका, धुळे तालुका या सगळ्या तालुक्यांमध्ये फिरून शेतकऱ्यांचं काय नुकसान झालं ते मी पाहिलं। अत्यंत दुःख झालं की फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। केळी असेल, पपई असेल, आपल्याकडे टरबूज असेल, कांदा असेल, ज्वारी, मका सगळेच पिकांचं नुकसान झालेलं आहे। आणि बागेच्या बागा उभं असणारे बाग हे सुद्धा खराब होऊन गेले, नुकसान होऊन गेलं, शून्य होऊन गेलं। आता या पंधरवड्यामध्ये सगळे पिकं येणार होते, निघणार होते आणि मोठ्या प्रमाणात आपल्या शेतकऱ्यांना 2 पैसे मिळाले असते। पण निसर्ग इतका लहरी आहे आणि निसर्गाचा कोप हा आला आणि सगळं नुकसान होऊन गेलं। आपल्याला माहिती आहे की महायुतीचं सरकार जे आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली हे कायम शेतकऱ्यांचा विचार करणारं सरकार आहे। मग मोफत वीज देण्याचं असेल, सोलारचं पंप देण्याचं असेल, कर्जमाफी देण्याचं असेल, रेग्युलरवाल्यांना पैसे देण्याचं असेल, लाडका बहीण असेल, PM-मध्ये जे आपण पैसे टाकतो त्याने आपले महाराष्ट्राचे जे आहे ते सुद्धा नमो शेतकरीचे पण मिळाले, शेतकरीला मॅचिंग देतो, अशा अनेक योजना या सरकारच्या माध्यमातून होतात। आणि मग ज्या वेळेस शेतकऱ्यांवर संकट येतं त्यावेळेस सरकार त्यांच्या मदतीला आहेच आहे। सरकारमधले आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, आमचे अधिकारी असतील, सतत होत राहते। पण दुर्दैवाने निसर्ग इतका लहरी झाला आहे की सतत काही ना काही लोकांमध्ये कधी दुष्काळ येतोय, कधी अवकाळी येतोय, कधी काय येतोय। या सगळ्यांशी लढा देण्याचं काम सगळे मिळून करतात आहे। शेवटी याच्यामध्ये एकटं दुखतं आहे, पूर्ण सगळ्यांचंच नुकसान झालं आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्याला सावरण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे। सरकार, महाराष्ट्र सरकारची भूमिका स्पष्ट आहे ती शेतकऱ्यांच्या बाजूने, शेतकऱ्यांबरोबर उभी आहे। जे संकटामध्ये जी काय मदत करता येईल ते करण्याचं शेतकऱ्यांसाठी हे सरकार प्रयत्न करणार आहे। शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही। आलेला प्रसंग दुर्दैवी आहे पण नैसर्गिक आहे आणि ती आपदा आहे। ती आपदेला लढा तर आपण देऊ शकत नाही, पण त्याच्यातनं मार्ग जरूर काढण्यासाठी आपण प्रयत्न करूया। जे काही नुकसान झालं आहे सरकारी सर्व यंत्रणा, आमचे महसूलचे अधिकारी, आमचे कृषी अधिकारी, त्या सगळ्यांना आम्ही पंचनामा करण्याचे सांगितले।
सरसकट तिथे होईल, जिथे सगळीकडे म्हणजे ज्यांची जितकी जमीन असेल तितकी जे जे काही नुकसान होईल ते सगळ्यांचं पंचनामा करून सरकार याच्या संदर्भात सकारात्मक धोरण घेईल असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. आज आमच्या शेतकऱ्यांच्या बांधवांना मी एक प्रकारच्या मानसिक आणि इमोशनल ताकद देण्यासाठी मी त्यांच्याबरोबर आलेलो आहे. पालकमंत्री मी नंतर आहे, पहिले मी या सगळ्यांचा भाऊ आणि म्हणून सगळ्या लोकांना एक पाठिंबा देण्यासाठी सगळ्यांच्या या सगळ्या अडचणीच्या प्रसंगी सहभागी होण्यासाठी आज मी संबंध जिल्ह्याचा दौरा केला. सारे आमचे विभागाचे अधिकारी तिथे होते आणि याच्या माध्यमातून ग्राउंडवर पाहिल्यानंतर किती आपण टी व्हीवर पाहिलं आणि ऐकलं, स्वतः जमिनीवर जाऊन पाहिलं तर एक वेगळा आपल्याला त्याच्यातला एक अंदाज येतो, माहिती मिळते. आणि म्हणून काम करण्यासाठी मला वाटतं की आमचे अधिकारी अजून सतर्कतेने आणि संवेदनशीलरित्या काम करतील आणि लवकरात लवकर कागदोपत्री सगळी कारवाई पूर्ण करतील, जेणेकरून पुढच्या काळात त्यांना मदत ही आपल्या लोकांना देता येईल. धन्यवाद. वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.